आईसी दैवते केली अनंते नवस भाऊ फेडिले वो परिते फलकट झाले शेवटी गळा येऊनी पडिले वो भाऊ जाचिले दुःख भोगिले चौदेशी व्यापिले वो झाले मी उदास सोडिली आस धरली कास पंढरी पावन जीव हर्षला तुझ मी फुलवरा बांधिला फुलवरा बांधिला फुलवरा बांधिला तुझ्या फुलवरा बांधिला फुलवरा बांधिला तुझ्या फुलवरा बांधिला जगदंबे पूर्ण कदंबे जगभूत बोधे देह तुझा रंबिला देह तुझा रंबिला तुझ्या फुलवरा बांधिला फुलवरा बांधिला फुलवरा बांधिला किती दारू फिरलं तर लोक आपल्याला आपलं भलं करतील. देवता इथं माझ्या कामाला आलं नाही नाथ महाराज म्हटले. आणि आपण कोणाची पाय धरायला लागलो. महिला मंडळींना हात जोडून प्रार्थना आहे, तुमच्या पोरांना जर काही तुम्हाला दाखवायचं झालं तर तुकोबारांची गाथेमधली गोड प्रज्ञा असलेले अभंग दाखवा, ज्ञानेश्वरी दाखवा, अमृत अनुभव दाखवा, चांगदेव 65 दाखवा, मुक्ताबाईची ताटीचे अभंग दाखवा, मुक्ताबाईचा हरिपाठ दाखवा. असं दुसरं काही तुमच्या लेकरांना दाखवू नका. त्यांना धरणं धरायचं झालं तर देवाच्या दारात धरण्याची विवेक धरा. मुक्ताबाईकरच्या दारात धरणं कोणाचं धरणं अपूर्ण राहत नाही. 2-4 पावलं इथून जात मुक्ताबाई करता कष्टानं घातले. संकट काळामध्ये हजारो पावलं टाकत मुक्ताबाई आपलं धरणं पूर्ण करते. एवढं कृपेनं भरलेलं दैवत आहे. पण आपण धरणं धरत नाही. आपण माणसं धरतो इथं. माणसं रतिराम महाराज आता काय सांगा. अहो मी एकदा गावात जात होतो कुऱ्यात. एकानं माझी गाडी थांबवली. मित्रच होता माझा. मी झोपलेलो होतो मग. विशाल खाली. आता कुरा म्हणजे आपले सगळे मामाचंही गाव, मित्रही. शाळेत तिथं शिक्षण झाल्यामुळे सगळं एकदम एकेरी भाषेत. खाली म्हटलं काय झालं. लय वाईट झालं म्हणे आपल्या गावात. अरे म्हटलं बापा रे काय झालं रे भाऊ. खूप वाईट झालं. अरे म्हटलं पण लवकर सांग काय झालं. तू त्या डॉक्टरला ओळखतो का म्हणे BC महाजन. हा म्हटलं सरपंच आहे ते कोरेजी. त्यानं रात्री बोर घेतला म्हणे त्याच्या शेतात. बरं म्हटलं मग लोहेच पाणी लागलं रे म्हणे. अरे म्हटलं चांगलं झालं आपल्या गावातल्या एका माणसाला पाणी लागलं. नाही पण म्हणे एवढं पाणी मी जेवलो नाही म्हणे का रात्री. अरे म्हटलं तू मले कोण थांबवलं. नाही म्हणे आपलं त्याचं जमत नाही आणि आपल्याला बोर घेणं आहे. पाणी तू सांग. म्हटलं येळा झाला का तू. मला पाणी सांगता येत नाही. एवढ्या गावचं पाणी प्याला म्हणे. अरे म्हटलं ते काय तांब्यावर पाणी सांगणार काय. तुला काही बुद्धी आहे का थोडी. नाही नाही सांगून पाय. ते घे नारळ. त्यानं हरळ दक्षत नारळ कुंकू सगळं घरून आणलं होतं. सांग पाणी. म्हटलं आपला भाग ड्राय आहे. सगळ्यांना पाणी लागत नाही. तू काहून आगाऊपणा करून राहिला. नाही नाही सांगतो. अरे म्हटलं मला तर काही पाणी दिसत नाही हो. नाही नाही सांग प्रयत्न तर कर. त्यानं त्या नारळावर 500-500च्या 50 नोटा ठेवल्या. संतोष भाऊ आता पाणी सांग म्हणे. त्याला म्हटलं आता थोडे थोडे झरे मले दिसून राहिले. आता मला वाटलं ड्राय जी रे का बुवा. इतक्या सकाळी सकाळी आपल्यासारख्या सज्जनाला ते बरं वाटत नाही. मी ती दक्षिणा घेतली, खिशात ठेवली, नारळ हातात घेतला. हसू नका. अवसान जातं माणसाचं पॉईंट काढणार आहे तो. मीच उडी हाणायचो. मी पुढे तो मागे खोटे ठोकेले. खोटी नंबर 1, खोटी नंबर 2, खोटी नंबर 3. 7-8 ठिकाणं दिले काढून. तो म्हणे यातला जोरदार पॉईंट कोणता आहे. म्हटलं हा 2 नंबरचा. पाणी आहे का म्हटलं खूप पाणी आहे. पाणीच पाणी. फक्त एक अट आहे. 3000 फूट बोर करावं लागते. काही सांगून राहिला. आता मला वाटते हा करणार नाही. पण तो म्हणे पाणी आहे. म्हटलं खूप पाणी. तो म्हणे नुसतं पाणी नाही पाहिजे. पॉईंट असा दाखव की डॉक्टरचा पॉईंट हाणता आला पाहिजे त्यात.
त्याला म्हटलं 3000 फूट आहे ना मग कर. तो म्हणे खर्च किती केला रे? म्हटलं 6-6.5 लाख रुपये पिन. तो म्हणे ते कापसाचे 2.5, सोयाबीनचे 70 नळीच, 23 समजा 70,000 रुपये सोसायटी. 23 70 390 गौपोतन समजा गौपोत जर समजा आताच्या भावात गेली तर 1 लाख रुपये. किती झाले ते? हिशोब चुकू देऊ नका बरं का. 490 तरी 6.5चा बजेट म्हटल्यावर गड्या 490. हिला जर फुल चार्जिंग करून 3-4 दिवस तिकडे समजा पाठवली, ₹1 लाख तर सहज आणते ती. फक्त चार्जिंग करून बोरसरले पाठवा लागते दिले. तो म्हणे मी करतो बोर, पण मला असं वाटते तू थांबजो म्हणे. म्हटलं हे कीर्तन कोण करीन हे? थांब ना म्हणे माझ्यासाठी. मशीन आलं, वन झाला, बोर चालू. धना 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 पाईप 1000 फूट बोर झाला. नुसता पपुटा, गावात पपुटा, पुऱ्या गावात पपुटा, नुसता पपुटा. परत ते मशीन लय आवाज मारतो होते. माझ्या चुलत भावाला म्हणे कार भाऊ ते आमचा मित्र, याच्या पॉइंटली तर काही पाणी नाही, ओलोसा बी नाही म्हणे. त्याला म्हटलं घाबरू नको, त्याच्यापेक्षा दुप्पट मी घाबरलेलो, पण अशा वेळेला घाबरावं लागत नाही. त्याला म्हटलं खाली जाऊ दे, खरं पाणी खालीच आहे. 2000 फूट. मला म्हणे झोपला, पण तुझ्या सत्यानाश होईन गड्या. कोणाला म्हणे तुझ्या सत्यानाश होईन. म्हटलं माय होईन तेव्हा होईल, तुझा तर आजच तो बी आपल्या हातून. आता हसून मोकळे झालात ना तुम्ही. आता एवढं चरण आहे का? जगातल्या कोणत्याही कीर्तनकाराचे चरण धरले तर तुमचं धरणं थोडीच पूर्ण होणार आहे. अरे तुकोबारे म्हटले तापत्रे तापिली गुरु ते वसिती. रोज गुरु पाहता तुमचे दुःख मिटवायला. अरे जगाच्या पाठीवर तुमचं दुःख मिटवणारा अजून माईचा लाल जन्माला आलेला नाही. दुःख मिटवायला मुक्ताबाईच लागते, दुःख मिटवायला धुपेश्वरच लागतात. एवढं ध्यानात ठेवा. म्हणून आम्ही कोणाच्या दारात धरणं धरत नाही. आम्ही इज्जतदाराची पोरं आहे, आम्ही सिंहाची पिलं आहे. सिंहाच्या दारात धरणं. अरे ज्याला आपल्या धरण्याची काळजी आहे त्याला सांगा. काय लोकांना सुखदुःख सांगतात लोक, आपलं दुखणं रडत ऐकतात, दुसऱ्याला हसत जाऊन सांगतात. इतकं नालायक जग आहे. म्हणून तुकोबारांनी सावधान केलं, धरणे घेतले दारात. अरे रड त्या दारात, हास पण त्या दारात. दुसऱ्याची माय दिसायला गोरी दिसली म्हणून तिच्या दुधाला झोरायचं नसतं. आपली माय रंगानं काळी असेल पण माय आहे. अरे लेका करुंगडी कापली तरी दुःख होतं. तुला पैदा करण्याकरता तिनं चरकन पोट फाडून घेतलं. तिला आई म्हण, तिच्या कासेतले 2 गोड दुधाचे पे ते दूध नाही लेका अमृतापेक्षाही श्रेष्ठ आहे तुझ्या जगण्याकरता. अरे तू काय पळपळ मरामरी करतो इकडचे तिकडे रजा. म्हणून दारात कोणाच्याही नाही. आम्ही फिरत आलो देवा, आता नको मोकोलू दातारा. त्यात दुसऱ्या चरणात तुकोबारे म्हणतात नको धरून उठवू हात. पहिल्यांदा म्हटलं काढून देऊ नको, आणि दुसऱ्यांदाही म्हटलं हाताला धरून बाजूला नेऊ नको देवा. इथपर्यंत यायला प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागली रे. खूप सहन केलं. सहन करणाऱ्याचंच नाव होतं. आम्ही ते सहन केलं. एक क्षणभरी आम्ही सोशिले वाईट, साधिले अवीट निजसुख. सहन करणारीचं नाव आहे. संपलंय कीर्तन. बरोबर शार्प 5 मिनिटात थांबायचंय. मला माहिती आहे पिंगळा म्हटल्याशिवाय की तुम्हालाही कीर्तन झाल्यासारखं वाटणार नाही. म्हणू द्या मला अगोदर मग वाजवा टाळ्या. एकदम शेवटची पेटी फुटल्याशिवाय फटाके फोडायची घाई करू नये.
पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आता पिंगळा ऐकायचाच आहे. मला भागातलं असून सुद्धा सगळी मंडळी आग्रहानं अट्टानं, काय समाज आहे हा संतोष भाऊ. बघा जरा गेटपर्यंत माणसं उभी, गेटपर्यंत. इकडचं गेट प्लॅक आहे, समोर शेवटच्या गेटला महिला मंडळी. वा, किती संख्येनं महिला मंडळी आल्या आपल्या बालगोपालांना घेऊन. विशेष म्हणजे 11:15 झाले तरी माणसं टाचणी पडली तरी आवाज येईल इतक्या शांततेत बसताय. हे केवळ ज्ञानोबा तुकोबारांच्या विचाराची कमाल आहे. ध्यानात कोण बसतं इतका वेळ? अरे कोण येतो घरामुच्या कशाला? काय ज्याचा त्याला नाही धंदा. प्रत्येकाला प्रत्येकाचं काम आहे, कोणाला वेळ नाही. पण इथं आलेली माणसं ही ज्ञानोबारांकरता आलेली माणसं आहे, तुकोबारांकरता आलेली माणसं आहे, श्रीराम भजनाकरता आलेली माणसं आहे. असं आहे. जाता जाता आमच्या संतोष भाऊच्या डोक्यावर आशीर्वाद देऊन जा. संतोष भाऊ खूप चांगला सोहळा केला असं तुमच्या मनातल्या मनात म्हणा. म्हणजे आमच्या संतोषरावांना जीवनात काही कमी तर नाही आहे, काही द्यावं परमेश्वरानं ही इच्छा नाही. जे मिळालंय त्यालाच कोणाची दृष्ट लागू नये एवढीच मनोकामना आहे, एवढीच सदिच्छा परमेश्वराच्या चरणी. आता काय मिळवायचं राहिलो? इतकं प्रेम सहज मिळतं का ते? चला सहन करा परमेश्वरा करता. कसं सहन करायचं? धरणे घेतले दारात. पण कसं धरणं घेतलं? गातली मुरकुंडी, झालो शिरोमणी लंडी. सकल इंद्रियाचा निग्रह करून आम्ही सहन केलं. जिला निग्रह करता आला, प्राप्तीपूर्वक त्याग करता आला, तो आम्ही केलेला आहे. सगळं असून आम्ही केला. लग्न हा जुगार आहे. एकाच घरातल्या 2 महिला आहे, पण एकीचं नाव कोणी घेत नाही, दुसरीचं नाव घेतल्याशिवाय राहत नाही. एक भर राजवेळ्यात नवऱ्याला रडवते ती कैकेयी आहे, आणि भर वनवासात नवऱ्याला हसवते ती सीता आहे, माई आहे, जानकी मैया आहे. त्या सीतामय्याचं नाव कोणालाही घ्यावं लागतं. एकीनं राजवाड्यात नवरा रडवला आणि एकीनं वनात नवरा हसवला. तुमच्याजवळ किती व्यवस्था आहे याला महत्त्व नाही, त्या व्यवस्थेत तुम्ही किती समाधानी याला महत्त्व आहे. अरे ज्या घरात शॉपिंगला नेल्यावर घरात सुख नांदत असेल, बायको सुखी नांदत असेल, ते विकत आणलेलं सुख आहे. पिकनिकला नेल्याशिवाय बायको घरात नीट राहत नाही, विकत आणलेलं सुख आहे. चित्रपटाला नेल्याशिवाय बायको घरात नीट राहत नाही, विकत आणलेलं सुख आहे. इज्जतदार नारीला सुख विकत आणावं लागत नाही. नवऱ्याचा पडलेला चेहरा पाहला की ती म्हणते, मालक का चेहरा पडला? अगं पंढरपूरला जायचंय मुक्ताबाईच्या पालखी सोहळ्यात, अनाईन पेरणीचे दिवस आले. ती म्हणते, बाळ्यान आम्ही 2 जण पेरणी करून घेऊ, 4 मजूर लावू, 8 दिवस कष्टाचे काढू. पण तुमची जर मुक्ताबाईबरोबर चालण्याची इच्छा असेल तर तुम्ही घरी राहू नका, पांडुरंगाकडे जा. मालक अरे 2-4 दिवस कष्टाचे जातील, पण अख्खं वर्ष त्याच पांडुरंगाच्या कृपेनं सुखी जाणार आहे. हिला सुखाला जन्म देणारी स्त्री म्हणतात. तिला सहन करण्याची भूमिका आहे, तिला कळतं काय सहन केलं पाहिजे. तुकोबारे म्हटले, आम्ही ते केलं. गातली मुरकुंडी, सकल इंद्रियाचा निग्रह केला. मुंडकं खाली ठेवलं, पायाच्या मध्ये मुंडकं घातलं. गातली मुरकुंडी, झालो शिरोमणी लंडी. सकल इंद्रियाचा निग्रह करून तुझ्या दारात आलो देवा. एवढं सगळं सहन करूनही आमच्यासारख्या साधकाच्या पदरात जर तुझं कृपेचं दान घालत नसेल देवा, तो दोष आमचा नाही रे. तुका म्हणे जगत जीवना, अरे ब्रीद पाहे नारायणा. तुझ्याकडं आलेल्यांचा उद्धार करणारा तू आहे, आणि तू शब्द दिलाय, जो माझ्या दारात रडतील त्याला हसत पाठवण्याची जबाबदारी आमची आहे. मी तर रडत आलोय देवा, माझ्याकडं पहा. तुझे दारीचा कुतरा नको मोकोलू दातारा. तुका म्हणे जगत जीवना, ब्रीद पाहे नारायणा. धरणे घेतले दारात, नको धरोने उठवू हात. सगळ्यांना वंदन आहे, सगळ्यांना धन्यवाद आहे. खूप शांततेत तुम्ही सगळे बसलाय, सगळं वेळेत आपलं आवरलेलं आहे. अजून एक 10 मिनिटाची अपेक्षा तुमच्याकडून शांततेचे. कृपा करून 10 मिनिट पिंगळा झाल्यावर, विठोबा रुक्मिणी भजन झाल्यावर, मुक्ताबाईचं भजन झाल्यावर आपण बसून राहावं. एक 5-10 मिनटं कोणी कृपा करून उठू नका. उद्याचा काल आहे. मोठ्याचं दिवाळं मोठं असतं, मोठ्याचा कार्यक्रम आहे. तुम्ही 2-4 जण उठले तर अख्ख्या देशात हा कार्यक्रम लाईव्ह चाललाय. आपल्या कार्यक्रमाचं वैभव घालवू नका, काही होणार नाही आपलं 10 मिनिटानं. म्हणून सगळ्यांना विनंती आहे, 10 मिनिट आपण सगळ्यांनी हा सगळा कार्यक्रम उरकल्यानंतर सुद्धा, माऊलीचं भजन झाल्यानंतर सुद्धा बसून राहावं. अगदी शेवटच्या माणसापर्यंत माझी विनंती आहे. उद्याचा काल्याचा महाप्रसाद आहे. सकाळी गुरुवर्य श्रद्धे हरणेबाबांचं कीर्तन आहे आणि संध्याकाळी इंदोरीकर महाराजांचं कीर्तन आहे. आदरणीय नितीन महाराज उद्याच्या काही सूचना देतील, काही सन्मान होईल आणि आदरणीय भाऊंचं 2 मिनिटाचं या कार्यक्रमाला शुभेच्छापर, आशीर्वादपर, मनोगत होईल. त्यामुळं कोणीही आपल्या जागेवरून जागा सोडणार नाही. ज्यांना फारच घाई आहे त्यांना जाऊ द्या. आज ना उद्या बिचारे ते जाणारच आहे. काय जाणाऱ्याला थांबवता? तुम्ही सज्जन माणसं आहे, तुम्ही मात्र सगळे बसून राहा. एवढी विनंती तुम्हाला सगळ्यांच्या चरणी करतो. संतांचा ऐका,
आपलं भलं होईल, अन्यथा आपल्याला त्याचा परिणाम सुद्धा भोगावा लागेल. काय परिणाम आहे? हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. साडी पाठ आहे तुम्हाला. शेवटी बांधून येईल, शेवटी बांधून
कृष्ण महाराज धन्यवाद. वा कसं करायला पारंबीचा उमाळीचा आवाज चांगला घुमतोय. वा पारंबीचा आवाज मी आवाज ओळखतो ना असं कसं मग. हा तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद या आम्हा सगळ्या महाराष्ट्राच्या वैभव संपन्न असलेल्या भजन सम्राट भजन वैभवातल्या मंडळींवर असू द्या, लांबून आपल्या गावाला आलेले त्यांच्या पाठीशी पूर्णामाईचा, विश्वामाईचा, तापी मातेचा, मुक्ताबाईचा आशीर्वाद राहो. एकदा जोरदार टाळी आमच्या सगळ्या मंडळींकरता वाजवा. वा क्या बात है. वा कृष्णा महाराज. वा नाथाभाऊंनी आशीर्वाद दिला. कृष्ण महाराज नाथाभाऊ जाणकार आहेत बरं का. भाऊंना संगीतातलं ज्ञान आहे. तुमच्या नावाला शोभेचं असं जरा शेखरभाऊ. शेखरभाऊंनी सांगितलं 11,000 रुपये आजच्या ऐकलं निघून गेलं एकदम हाता तोंडातून ते. चला कृष्ण महाराजांना वा आपल्या सगळ्यांप्रती धन्यवाद. तुम्हा सगळ्यांच्या चरणी वंदन आहे. एक सूचना भाऊंकडून बक्षीस. वा चला ठीक आहे. ते कौतुक आहे, लेकराचं केलेलं कौतुक आहे ते. तुम्ही त्यांना बक्षीस द्यावं असा कुठलाही उद्देश नाही, पण ते आनंदाने त्यांच्याकडून. चला हा कार्यक्रम आमच्या घरातला कार्यक्रम आहे, आपण ठरवलेला आहे, ते काही सांगू नये. पण आपल्या नितीन महाराजांना माहिती आहे आम्ही बाहेर जातो, लोक पूजाही करतात, यज्ञही करतात, सोहळाही करतात, दक्षिणाही देतात. पण ठरवलेलं आहे विशाल महाराजांवर जर या मुक्ताबाई मातेचे उपकार असतील तर मुक्ताईनगर तालुक्यात जे गाव असेल आणि त्या गावातला सार्वजनिक सोहळा असेल तिथं डिझेलसुद्धा कीर्तनाचं घ्यायचं नाही. मानधन तर सोडून द्या, डिझेलसुद्धा नाही. डिझेलसुद्धा माझ्या बापानं माझ्या अंगात तेवढी ताकद दिलेली, माझ्या घरचं डिझेल टाकेल. फक्त ही वारकरी मुक्ताबाईची पाहिजे, हे पंढरपूरला मुक्ताबाईसोबत पाहिजे, हे मुक्ताईनगरला येणारी वारकरी नाही. पंढरपूरला पायी असले तरी ते दरमहा मुक्ताबाईच्या वारकऱ्यांकरता आपण विनामूल्य सेवा करत असतो. संजय भाऊ मला नितीन महाराज वगैरे सगळी मंडळी विचारत होती आपण सगळ्यांना मानधन दिलं. म्हटलं हा संतोष भाऊचा कार्यक्रम माझ्या घरातला कार्यक्रम आहे आणि इथं येऊन आपण काहीतरी घ्यायचं. अरे या शाळेकरता आपण काहीतरी दिलं पाहिजे, आपण काय घ्यायचं इथलं घ्यायचं नाही. उलट काही वाढदिवस साजरा करायचा असेल शाळेला पंखे द्या, कूलर द्या, अमुक द्या आणि आपल्या भागातले वैभव इथं वाढवा. आता येणाऱ्या काळात इथं वारकरी शिक्षण संस्थेची सुद्धा निर्मिती आपण संतोष भाऊंच्या मार्गदर्शनात करणार आहे. नितीन महाराज आहे, मी आहे, गुरुवारी हरणे बाबांचा आशीर्वाद आहे. कुठलीही उणीव आपल्या भागाला राहणार नाही. आपल्याकरता आपला भाग महत्त्वाचा, आपला परिसर महत्त्वाचा. त्यामुळं सगळ्यांना वंदन करतो. मोठ्या प्रेमानं विठोबा रखुमाई भजन घेऊ, मुक्ताबाईचं भजन घेऊ आणि सभेला विराम देऊ. भरपूर मान्यवर आहेत, म्हणजे विनोद भाऊ सोनवणे आहेत, अग्रवालजी आहेत, इथं सगळ्याच पक्षाची माणसं आली. वा एका छत्राखाली सगळे पक्ष आणण्याची जबाबदारी फक्त मुक्ताबाईचीच आहे, बाकी मग कोणाला ते शक्य होत नाही, आहे की नाही काळपे बापू. त्यामुळं आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. मोठ्या प्रेमानं आहे त्या जागेवरून म्हणा विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई.